अमरावती इथं भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष असल्याचा दावा करून शिल्पा पाचघरे या महिलेनं सामान्य नागरिकांचा छळ केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। या महिलेनं आपल्या कामात अडथळा आणून लाखो रुपयांचं नुकसान केल्याची लेखी तक्रार एका बांधकाम व्यावसायिकानं आमदार प्रवीण पोटे आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे केली आहे। अमरावती शहरातील दस्तूरनगर परिसरातल्या श्री कॉलनीत एका भूखंडावर बिल्डरनं बांधकाम सुरू करताच भाजपच्या स्वयंघोषित महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शिल्पा पाचघरे यांनी बांधकामात अडथळे आणण्यास सुरुवात केली। यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देश असल्याचं पत्र समोर करून प्रशासनावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला। त्यांचं हे पत्र खोटं असल्याचा दावा बिल्डरनं केला आहे। गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही इथे खूप त्रस्त झालेलो आहोत। आमच्या बाजूला त्या शिल्पा पाचघरे जे आहे, ज्या तथाकथित भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आहे म्हणून सांगतात, पण त्यांनी इथे विरोध करायला सुरुवात केला काही दुसऱ्या कारणामुळे, आणि त्यांनी विरोध करण्याची सीमा सुद्धा ओलांडलेली आहे। आम्ही जेव्हा महानगरपालिकेतनं परमिशन घेतली आहे, प्रॉपर पैसे वगैरे भरून आणि काम करायला सुरुवात केली, तर त्यांनी काम चालू झाल्यानंतर एक मुख्यमंत्री साहेबांचं एंडोर्समेंट आणलेलं आहे, आणि ते महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे त्यांनी तर सुरुवातीला या गोष्टीवरती म्हणजे लक्ष नाही दिलं। त्यांनी एंडोर्समेंट जे आहे ते त्यांना खरं की खोटं याच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता, पण तरी नंतर त्यांना मात्र मंत्रालयातनं काही मंत्र्यांचे जे PA आहेत त्यांच्याकडनं कंटिन्यू फोन आलेत आमचं काम बंद पडण्यासाठी, जे अधिकृत आहे। आणि त्यानंतर मग त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्या पत्राचा अहवाल जो हवाला दिला, हे जे पत्र आहे यांचं जे डेजिग्नेशन आहे शिल्पा पाचघरेचं, ज्या साध्या कार्यकर्ता आहे बीजेपीच्या, आम्ही चित्राताई वाघ यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी आम्हाला सांगितले की त्या शिल्पा पाचघरे या भाजपच्या महिला पदाधिकारी नसल्याचं वरिष्ठांनी स्पष्ट केलंय। मात्र संबंधित महिलेनं मंत्रालयातील पत्र दाखवत सहाय्यक निबंधक आणि मनपा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचंही बिल्डरनं म्हटलं आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांची दिशाभूल केलेली आहे। इथे मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी ॲड्रेस केलेला आहे आणि इथे त्यांचं डेजिग्नेशन आहे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष। आणि त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे देवीदासजी पवार यांची सुद्धा दिशाभूल केली आहे। त्यांच्यामध्ये तर चक्क त्यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष अशा नावाचं त्यांनी लेटर हेडवरती पद टाकून त्यांच्यावरती दबाव टाकलेला आहे। आणि मग सुट्टीच्या दिवशी 2 डिसेंबरला आमच्या इथे महानगरपालिकेचे इंजिनियर आणि काही कर्मचारी येऊन त्यांनी आमचं काम इथे बंद पाडलं आहे। इथे आमचं जवळपास 10 ते 20 लाखाचं मटेरियल इथे पडलेलं होतं। आमचे 200 पोते सिमेंट जे आहे ते दगड झालेले आहे, आणि मग जवळपास 20-25 दिवस आम्ही इथे काम करू शकलो नाही, आणि मग आम्हाला हायकोर्टामधनं या विषयामध्ये रिलीफ घ्यावी लागली। हायकोर्टाने आमचं म्हणणं ग्राह्य धरलं आणि मग कामाला आम्ही सुरुवात केली। कामाला सुरुवात केली असता दुसऱ्याच दिवशी यांनी आमच्या कामावरती हल्ला केला, मजुरांना खूप घाणेरड्या शिव्या। बिल्डरनं महिलेविरोधात भाजपचे खासदार आणि आमदार यांच्याकडे रीतसर तक्रार केल्यानंतर पक्षातर्फे आता या महिलेवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।